आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही काय आहे, असा माणूस समोर उभा राहिला की आपल्याला कळतो। नाही म्हणजे काय तुमची पर्सनॅलिटी आहे, आहाहा, एकदम कडक। आपल्याला आवडलात मॅडम, खरं सांगतो। अहो मॅडम, एवढं काय वाचताय? दोन चार शब्द इकडे तिकडे। हे बघा, आपण बिझनेसमॅन लोक आहोत। दोन चार शब्द इकडे तिकडे झाले तर जास्त विचार करायचा नाही, त्यासाठी माणसं ठेवलेली आहेत ना आपण, नाही का? लक्ष देऊन वाचायला हवं अशाच गोष्टी आहेत यात। अहो मॅडम, सांगितलं ना तुम्हाला, दोन चार शब्द इकडे तिकडे, त्यात काय एवढं? दोन चार शब्द इकडे तिकडे, प्रत्येक शब्दाला किंमत असते। आणि मुळात मला हे प्रोजेक्टच मान्य नाही। बर, नकार देण्याचं कारण कळेल का? या वेलफेअर प्रोजेक्ट मध्ये अनेक गोष्टी, अटी ह्या फक्त आणि फक्त तुमच्या फायद्याच्या आहेत। जी गरीब माणसं ह्या प्रोजेक्टसाठी आपल्या जमिनी देणार आहेत, त्यांना उद्या जाऊन त्यांच्या हाताला काम नाही लागलं तर ते कसे जगणार आहेत? त्याबद्दल ह्याच्यात काहीच तरतूद दिसत नाही। बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना कामावर ठेवलं, पण तुम्ही कधीही कुठल्याही कारणासाठी त्यांना कामावरून काढून टाकू शकता। हा सरळ सरळ त्या गरिबांवर अन्याय नाहीये? अहो मॅडम, गरिबांचा एवढा पुळका काय आहे तुम्हाला? गरीब आहेत ते, आपण बिझनेसमॅन आहोत, आपण आपल्या फायद्याचं बघूया ना। सॉरी, हे माझ्या तत्वात बसत नाही। किर्लोस्कर ग्रुप कष्टकऱ्यांच्या घामाचा सन्मान करतो, त्यांच्या हक्काबद्दल जागरूक असतो। फक्त पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करत नाही आम्ही। त्यामुळे जर तुम्ही त्या गरिबांच्या हक्काचा योग्य तो मोबदला देणार असाल तर आपण पुढे बोलू। अरे बापरे मॅडम, तुम्ही डायरेक्ट स्ट्राईकच मारला। काय मॅडम, मला म्हणजे असं माझं म्हणणं आहे, कसं आहे मॅडम, या जगात अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याची किंमत नाही होऊ शकत। प्रत्येक गोष्टीची किंमत आहे, विकत घेता येते, आहे की नाही? तुमची किंमत काय आहे? जगात प्रत्येक गोष्टीला किंमत असते हे मान्य आहे, पण जगातली प्रत्येक गोष्ट खरेदी करता येत नाही। नीचे धरती, ऊपर अंबर और बीच में विश्वंबर। विश्वंबर मॅडम, हा विश्वंभर कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो। आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी तशी कशी। खूप माज आहे ना तुम्हाला तुमच्या पैशाचा? हो, लहानपणापासून रक्तात आहे मॅडम आपले माझ। मी आता तुमच्याशी इतका वेळ बोलतोय तरी तुम्ही हात पडो, नाहीतर आपण सही घेतो आणि हकलतो। खरंच आहे, आता हा कागद कोरा आहे, पांढरा शुभ्र, तो कधी लाल होईल हे सांगता येत नाही। करा, सही करा। तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्करला धमकी देता हे कळतंय ना तुम्हाला? शुद्धीत आहात ना तुम्ही? आता तुम्ही माझ्याशी ज्या शब्दात, ज्या माजात बोलताय, हे जर माझ्या मुलांना कळलं ना, तर हा कागद पांढरा आहे की लाल आहे की अजून कुठल्या रंगाचा आहे हे ओळखता सुद्धा येणार नाही अशी हालत करतील ते। अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि तिचं कुटुंब कधीही विकलं जात नाही आणि विकलं जाणारही नाही, त्यामुळे प्रयत्न सुद्धा करू नका।
एक मिनिट. कंपाऊंड मध्ये काय लावलीये गाडी? काढा लवकर. काय तुझी ही अवस्था या बाईमुळे झाली? म्हणजे इतकी वर्ष तू अशा अवस्थेत पडून राहिलास ते या बाईमुळे? काळजी करू नको, काळजी करू नको. तुझा भाऊ आहे, जिवंत आहे अजून. या बाईचा असा बदला घेईन ना, आयुष्यभर तिला लक्षात राहील. येऊन जरा ये ना. एकूण माझावरून त्याचीच मुलगी दिसते. तसा बाप तशी मुलगी. बटोक, ए बटोक, बोलस. बटोक, त्या बाईची अख्खी कुंडली मला पाहिजे. आत्ताच्या आत्ता ताबडतोब. चल कामाला लाग, चल लवकर. डॅड मी आज जाम खुश आहे. मी पण जाम खुश आहे. पण लेडीज फर्स्ट, आधी तू. यु नो व्हॉट, मला माझ्या आयुष्याचा लाईफ पार्टनर मिळालाय. काय सांगते? लाईफ पार्टनर? कॉंग्रॅच्युलेशन, दॅट्स माय गर्ल. पण आतापर्यंत त्याला उचलून का नाही आणलंस तू? नो डॅड, हा माझा 25th बर्थडे गिफ्ट आहे आणि माझी अशी इच्छा आहे की माझं हे बर्थडे गिफ्ट मला फक्त तुम्हीच द्यायचं. अरे आयुष्यात आजपर्यंत तू एखादी गोष्ट मागितलीस आणि तुला नाही मिळाली असं कधी झालंय? तू फक्त बोट ठेवायचं, ती वस्तू तुझी आहे का नाही? आय नो डॅड, दॅट्स वाय यू आर द बेस्ट फादर इन द वर्ल्ड. आय नो, आय थँक्यू सो मच. बरं, पण आता तुमची गुड न्यूज. माझी गुड न्यूज म्हणजे आपला दादा तुला माहिती आहे कसा आहे. त्याची ही अवस्था करणारा माणूस मला सापडला. अहिल्यादेवी किर्लोस्कर. ही गुड न्यूज आहे. आता एकीकडे तुझ्या लग्नाचा बार उडवून टाकणार आणि दुसरीकडे अहिल्यादेवी किर्लोस्करला बर्बाद करणार. आता खुश? गुड गर्ल.